हॅलो नमस्कार, मी प्रिया. स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलवरती. तर आज आपण कमी साहित्यात सिंपल असे मिठाई बघणार आहोत. तर त्यासाठी ना इकडे मी एक वाटी घेतली आहे. याच वाटीनं पूर्ण साहित्य घ्यायचं आहे आपल्याला. तर या वाटीने एक वाटी मी साखर घेतली आहे. पूर्ण मेल्ट होऊ द्यायची साखर. पाणी न टाकता पूर्ण साखर मेल्ट करून घ्यायची. हे बघा मेल्ट होत आहे. त्याचा पूर्ण असा पाक बनतो आणि पाक तयार झाल्यानंतर आहे ना त्यामध्ये एक वाटी दूध टाकायचं. गॅस बंद करून परत अर्धी वाटी टाकायचं. पूर्ण असं 1.5 वाटी दूध घ्यायचं आपल्याला एक वाटी साखरला. त्या पाकाला परत मेल्ट करून घ्यायचं. घट्ट बनतो तो दूध टाकल्यानंतर. तर परत असं मिक्स करून मेल्ट करून घ्यायचा तो पाक. आणि आता मिल्क पावडर टाकली आहे मी अर्धा वाटी. त्यालाही परत छान असं मिक्स करून घ्यायचं. घट्टसर बनतं ते. आणि इकडे मी 250 ग्रॅम पनीर घेतला आहे खिसून. हे बघा गॅस कमी करून कढईमध्ये टाकून घ्यायचं पनीर आणि त्यालाही परत मिक्स करून घ्यायचं. हे बघा असं घट्टसर बनतं ते. हे बघा कमी गॅसवरच मिक्स करत राहायचं. आणि या स्टेजला त्याच्यामध्ये टाकायचे अर्धा चमचा विलायची पावडर. परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं. घट्टसर बनायला बघा आपलं. मिक्स करत राहायचं जेणेकरून ते खाली चिटकणार नाही. हे बघा घट्ट बनायलं. आणि आता 1 चमचा तूप टाकू शकता तुम्ही या स्टेजला, किंवा नाही टाकलं तरी चालतं. तरी पण छान सॉफ्ट बनते ही मिठाई. परत छान असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा छान सॉफ्ट झाली आहे, खाली चिटकत पण नाही आहे. आता मी गॅस बंद करून घेतला आणि थोडंसं परत मिक्स करते जेणेकरून ते म्हणजे चिटकणार नाही, खाली चिटकतच नाही आहे. खूप छान सॉफ्ट बनली आहे आपली मिठाई. आणि आता थोडंसं थंड होऊ द्यायचं. आणि इकडे मी एक ॲल्युमिनियमचं भांडं घेतलं. हे नसेल तर आपण डब्बा वगैरे पण घेऊ शकतो. त्याला तूप लावून घ्यायचं आणि वरतून बटर पेपर टाकायचा. बटर पेपरलाही तूप लावून घ्यायचं. त्यामध्ये ती पूर्ण मिठाई टाकून घ्यायची. याचे आपण लड्डू पण बनवू शकतो किंवा पेढा म्हणून तसंही खाऊ शकतो. स्पॅच्युलाने पूर्ण साईडला प्लेन असं पसरवून घ्यायचं. आणि त्यावर ड्रायफ्रूट्स टाकायचे. मी पिस्ता टाकलेला आहे थोडा कट करून. आणि अर्धा तासासाठी सेट व्हायला ठेवला होता मी फ्रीजमध्ये, किंवा फॅन खाली पण ठेवू शकतो आपण. त्यानंतर असं काढून घ्यायचं. बघा किती छान निघाला आहे, दिसतोय पण किती छान बघा. आणि नंतर असं कट करून घ्यायचं. बघा किती छान वड्या पडलेल्या आहेत. किती सॉफ्ट अशी आपली मिठाई तयार झाली आणि खूप कमी साहित्यात. तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.